लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. नंदिनी किचनमध्ये आहे आणि ती शांतपणे उभी आहे. तिच्या हातामध्ये एक बाऊल आहे, त्यामध्ये अंडे आहेत आणि ती विचारामध्ये मग्न झालेली आहे. तिला वारंवार मागील गोष्टी आठवत आहेत. असंच एकदा जीवाने या अंड्यांवर सॉरी लिहिलं होतं आणि माफी मागितलेली होती, असा प्रसंग तिला आठवतोय. प्रसंग आठवल्याबरोबर तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य येतं. खरंच तेव्हा जीवा माझ्यावर प्रेम करत होते का, असा प्रश्नच तिला पडलेला आहे. त्यानंतर जीवाने माझ्यासाठी एक एक काय काय गोष्टी केल्या, अशा तिला आठवत आहेत. पण त्याचबरोबर जीवाची एक मौल्यवान वस्तू आपल्याकडून पडली आणि त्यानंतर त्याचा रागराग आपल्याला सहन करावा लागला आणि त्यामुळंच आपण त्यांच्या डिवोर्स पेपरवर सही केली, अशी गोष्ट तिला आठवत असते. आणि तेवढ्यात मानिनी तिच्याकडं आलेली आहे. हातामध्ये अंड्याचा बाऊल घेऊन नक्की नंदिनी काय विचार करत असेल, म्हणून ती तिला विचारते, "काय झालं? काय विचार करतेस? या अंड्याचं ऑमलेट करावं, भुर्जी करावी की बॉईल करावेत, असा विचार करत बसलीस की काय?" तेव्हा नंदिनीला कळतं की आपण हातात अंड्याचा बाऊल घेऊन विचार करत बसलोय आणि मानिनी आलेली आहे. एकदम विषय बदलून ती म्हणते की "अहो नाही, असं काय, म्हणजे तसं नाही आहे काही. तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार आहे. तुम्ही सांगा बरं याचं काय करायचं ते?" तेव्हा मानिनी म्हणते, "आता हे काय? आता हे किचन तुझं आहे. तुला जे आवडतंय ना ते करायचं आहे. आणि मी सांगितलं ना तुला, आता या वस्तूसुद्धा तुला जिथं आवडतंय ना तिथं ठेवायच्या. कारण हे आता सगळं तुला बघायचं आहे. माझ्या पश्चात हे सगळं तू सांभाळायचं आहे. माझी ना सगळ्यात गोड आणि आवडती सून तू आहेस. हां, म्हणजे ती काही वाईट आहे असं नाही बरं का. काव्यासुद्धा चांगलीच आहे, पण तू तिच्यापेक्षा खूप चांगली आहेस. कारण तू समजूतदार आहेस. त्यामुळं मी ठरवलंय की सगळं तू बघायचं. म्हणजे तिला पण हाताशी घे. तुम्ही दोघी मिळून आहे ना, तुम्हाला जसं हवं ना तसं किचन तयार करा आणि सगळं घरच तुम्ही ताब्यात घ्या. माझ्या पश्चात, माझ्या मागं तुम्हीच तर हा वारसा सगळा चालवणार आहे. तुम्ही माझ्या खरंच गोड सुना आहात, असं ती कौतुक करत असते. नंदिनीला या सगळ्या कौतुकावर काय बोलावं तेच कळत नसतं. कारण मानिनी तर आपल्याला नुसतं सून सून समजत नाही आहे, तर तिच्या पश्चातील आपल्याला उत्तराधिकारी समजते. पण आपण आता सूनच राहिलेलो नाही आहे, असा विचार नंदिनीच्या मनामध्ये काहूर माजवत आहे. आपण तर डिवोर्स पेपरवर सही घेऊन आता या घरातून मोकळं झालेलो आहे. पण या आईबाबांपासून आपण मोकळं होऊ शकेल का? आपण जीवाच्या आयुष्यातून निघून जाऊ शकतो, पण या आईबाबांच्या आयुष्यातून आपण निघून जाऊ शकतो का? आपण यांना डिव्होर्स देऊ शकतो का? असे विचार तिच्या डोक्यामध्ये घोंगावत असतात. थोडंसं मानिनीच्याही लक्षात आलेलं असतं की नंदिनी ही शांत झालेली आहे. इकडे वसुंधराची मात्र पुरती वाट लागलेली आहे. तिच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे. रम्याला मात्र त्याचं काहीच पडलेलं नाही आहे. रम्या हातामध्ये छानसे झुमके घेऊन आलेले आहे आणि ती विचारते, "आई, हे बघ ना, कोणते झुमके मला छान दिसतील असं तुला वाटतंय?" तेव्हा वसुंधरा चिडत्याने म्हणते, "इथं काय चाललेलं आहे आणि तुझं काय चाललंय? तुला समजतंय का त्या पिहूनं काय पाहिलेलं असेल ते?" रम्या म्हणते, "म्हणजे काय पाहिलं असेल?" "अगं पाहू दे काहीही, असं पण ती खूप वात्रट पोरगी आहे. तुला माहिती आहे ना कसा घोळ घालून ठेवते ते." तेव्हा वसुंधरा म्हणते, "तेच तर म्हणते आहे. ती आता आपल्याविषयी काहीतरी घोळ घालून ठेवेल असं मला वाटायला लागलेलं आहे." तेव्हा रम्या चिडत्याने म्हणते, "तुला ना नेहमी निगेटिव्ह बोलायचं असतं. आत्ताशी कुठं माझ्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत, पॉझिटिव्ह घडायला लागलेलं आहे, पण तुला तर फक्त निगेटिव्हच बोलायला येतं. जरा कधीतरी चांगला पॉझिटिव्ह विचार करत जा ना." तेव्हा वसुंधरा म्हणते, "परिस्थिती काय आहे ना ते जरा समजून घे. तुला कळतंय का त्या पिहूनं काय बोललेलं असणार आहे आणि काय ऐकलेलं असणार आहे? ऐक, काल आपण बोलत असताना तो फ्लॉवर पॉट पडला आणि तो फ्लॉवर पॉट का पडला हे आपल्याला समजलं नाही. मला असं वाटतंय की तो फ्लॉवर पॉट पिहूमुळे पडलेला आहे." तेव्हा रम्याच्या देखील पायाखालची जमीन सरकलेली आहे. रम्या एकदम घाबरते म्हणते, "म्हणजे? म्हणजे तिनं सगळं ऐकलं. तिने ही गोष्ट ऐकली असेल का की तू नंदिनीची पुरती वाट लावून टाकली होतीस. त्यांच्या लग्नामध्ये तूच दीपकला सांगितलं होतं की नंदिनीचं अपहरण कर की जेणेकरून माझं आणि पारचं लग्न व्हावं. हे सगळं तिनं ऐकलं असं वाटतं का तुला?" तेव्हा ती म्हणते, "मला ते काय माहिती नाही. पण काल तू बघितलंस ना, जेव्हा मी तिच्या जवळ जात होते, तेव्हा ती कशी माझ्या जवळून लांब जात होती. तिनं मला बघितलं की ती पुरती घाबरलेली होती.
याचा अर्थ असाही होऊ शकतो की तिनंच ते सगळं काही पाहिलेलं आहे. त्यामुळं आपल्याला सावध राहणं गरजेचं आहे. असं म्हणल्यावर रम्या मात्र पुरती घाबरून गेलेली आहे. ती म्हणते, "खरंच ही पिहू आपली वाट लावून टाकणार आहे असं मला वाटतंय. या अगोदर देखील तिने असं केलेलं आहे. ही ना पिहू अतिशय वाईट मुलगी आहे. कारण तिनं मागच्या वेळेस देखील माझी पुरती वाट लावली होती आणि आता जर का ही गोष्ट तिनं घरच्यांना सांगितली तर काही खरं नाही आहे." वसुंधरा म्हणते, "नुसतं खरं नाही आहे म्हणून चालणार नाही. घरचे मला धक्के मारत घराच्या बाहेर काढतील." तेव्हा रम्या म्हणते, "तुला घराच्या बाहेर काढतील आणि माझं आणि पारचं जमलेलं लग्न ते तर मोडूनच टाकतील. मग माझं आणि पारचं लग्न कधीच होणार नाही. आता त्यांचा डिव्होर्स व्हायला लागलेला आहे. कसं तरी पार्थ माझ्या मागं लागू शकतो असं मला वाटतंय. पण जर का तिनं हे सगळं सिक्रेट सांगितलं तर काही खरं नाही." तेव्हा वसुंधरा म्हणते, "हे सिक्रेट कोणालाच कळायला नको आहे आणि त्यासाठी काहीही करावं लागलं तर मी करणार आहे." तेव्हा रम्या म्हणते, "मला देखील तेच वाटतंय. या पिहूचं तोंड बंद करणं गरजेचं आहे. आई तू काही काळजी करू नको. मी तिच्याकडं जाते आणि तिला चांगलं आणि नीट समजावून सांगते." वसुंधरा म्हणते, "पण ही गोष्ट तेवढी सहज शक्य होईल असं वाटत नाही. त्या पिहूला समजावून सांगणं थोडंसं कठीण आहे." रम्या म्हणते, "त्याची काळजी तू करू नको. मी बघते काय करायचं ते." इकडे सर्व डायनिंग टेबलला आहेत. पार्थ आणि जीवा नाश्ता करत आहेत. मिथुन देखील तेथे आलेला आहे. मिथुनला काळजी वाटते ती म्हणजे त्याच्या लेकीची, म्हणजेच पिहूची. काय सांगायचं असेल बरं माझ्या बाळाला आणि अचानक तिला फिट कसं काय आली? असं का करते ना पोरगी तेच मला कळत नाही. अहो काल मी जायच्या अगोदर तर छान छान चित्र काढत होती. मला म्हणली सुद्धा मी तुमचं चित्र काढते. मी तिला म्हणलं सुद्धा माझं ना असं वाघासारखं चित्र काढ आणि पोरीला अचानक असं झालं. मुलींना काय झालं ना की बापाच्या काळजाचा ठोका चुकतो म्हणतात ना ते अगदी खरं आहे. मिथून तळमळत आहे. त्याला खूप काळजी वाटत आहे. कारण अचानक पिहूला काय झालंय तेच त्याला कळत नाहीये. घरचे त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न करतायत. पण तो सांगतोय की कितीही वाघासारखा बाप असला ना, तरी पोरीला काही झालं ना, की तो अगदी सशासारखा होऊन बसतो. हे सगळं ऐकून नंदिनीला देखील वाईट वाटू लागतं. नंदिनीच्या देखील डोक्यात आपल्या बाबांविषयीचे विचार येऊ लागतात. पण इकडं जीवा मात्र मिथुनला दिलासा देतो आणि म्हणतो, "तू काही काळजी करू नको रे. तिला काय सांगायचं असेल तर आपण ते बघूया आणि आता तिला जरासं बरं वाटू द्या. तोपर्यंत कोणीच काही विषय काढू नका." तेवढ्यात तेथे वसुंधरा आणि रम्या आलेल्या आहेत. त्यांना समजलं की आत्ता ही पिहूचाच विषय चाललेला आहे. पिहूचा विषय टाळावा आणि त्या विषयावर कोणी बोलू नये म्हणून वसुंधरा येते आणि म्हणते, "अजूनही तुम्ही त्याच विषयावर बोलताय व्हय? अरे बास करा आता तो विषय." तेव्हा नंदिनी म्हणते, "बास करा कसं? अहो त्या मुलीला काय सांगायचं आहे ते तर समजलं पाहिजे ना." तेव्हा वसुंधरा म्हणते, "अहो जेव्हा सांगायचं आहे तेव्हा सांगेल ना. एवढी काळजी काय करतायत? आता तिला जरा नीट बरं वाटू द्या. त्यानंतरच तिला विचारा." खरं तर वसुंधराला विचारूच नका असं म्हणायचं असतं. आता मानिनी मिथुनला समजावून सांगते आणि म्हणत असते, "अहो आजकालची मुलं आहेत ना, त्यांची खूप काळजी घ्यावी लागते. कारण आहे ना, ते मनात काय ठेवतील ना काही सांगता येत नाही." तेवढ्यात नंदिनीच्या डोक्यात देखील तीच गोष्ट येते. नंदिनी म्हणते, "हो, आजकालच्या मुलांना खूप समजावून सांगावं लागतं आणि आजकाल मुलं लगेच ते एन्झायटी, डिप्रेशन आहे ना, अशा गोष्टींमध्ये अडकतात." मिथुन म्हणतो, "असं पण असतं? पण आपल्या वेळेस तर असलं काहीच नव्हतं की हो," असं तो मानिनीला म्हणतो. तेव्हा मानिनी म्हणते, "अहो, आपल्याला कळत तर होतं का एन्झायटी, डिप्रेशन काय आहे ते? असेलही कदाचित, पण यालाच एन्झायटी, डिप्रेशन म्हणतात हे कुठं माहीत होतं आपल्याला? अगोदरचं वेगळं होतं, आजकालची मुलं वेगळे आहेत." आता जीवाचंच सांगते. जीवा लहानपणी त्याला सायकल पाहिजे होती. मी नको नको म्हणलं तरी त्याच्या वडिलांनी ऐकलं नाही. त्याला सायकल घेऊन दिली. झालं. त्याला तेवढंच पाहिजे होतं. शाळा सुटल्याबरोबर त्याने सायकल पळवायला सुरुवात केली आणि एका ट्रकचा त्याला ओव्हरटेक करायचा होता. आता त्या ट्रकच्या ओव्हरटेक करण्यामध्ये तो धाडकन खाली पडला. त्याच्या हाताला लागलं. पण त्याने मला काही देखील सांगितलं नाही. तशीच जखम घेऊन बसला आणि मग त्याचा हात पूर्ण सुजला. तेव्हा मला कळलं, ही अशी असतात मुलं. एखादी गोष्ट लपवून ठेवायचं म्हणलं ना, की त्यांना त्या गोष्टी खूप चांगल्या वाटतात. पण त्याचे होणारे परिणाम मात्र कळत नाहीत. तेव्हा वसुंधरा देखील म्हणते, "हो, आजकाल ना मुलं खूपच गोष्टींची लपवालपव करतात आणि त्यांच्याकडेच गोष्टी लपवून ठेवतात." खरं तर तिला नंदिनी आणि त्या सर्वांनी काय लपवून ठेवलेलं आहे हे माहीत असतं म्हणून ती अशी बोलत असते. मानिनी म्हणते, "हो तर, पण जर का गोष्टी सांगितल्या नाहीत ना, तर त्या चिघळतात हे त्यांना कळत नाही.
लपवलेली जखम जास्त मोठी होते आणि ती चिघळते. सगळं काही सांगायला पाहिजे असं ती म्हणत असते. तेवढ्यात दारात एक पत्र आलेलं आहे आणि ते सांगतायत, की कोर्टातून एक पत्र आलेलं आहे. असं म्हणल्याबरोबर इकडं पार्थ आणि जीवा यांच्या काळजाचा ठोकाच चुकलेला आहे. कारण कोर्टातून आलेलं पत्र हे काय असणार आहे, हे त्यांना निश्चितपणे माहिती आहे. आई मात्र त्यांना नाश्ता करताना, "अहं, अजिबात उठायचं नाही. मी बघते काय आहे ते." असं म्हणून ती स्वतःच त्या पत्राकडे गेलेली आहे. झालं, संपलं. आता आईला सगळं काही कळणार आणि तेही अचानक कळणार. आपण सांगितलं असतं तर बरं झालं असतं, असं त्या दोघांना देखील वाटत असतं. पण तेवढ्यात तिने ते पत्र हातात घेतलेलं असतं. कोर्टातूनच पत्र आलेलं आहे. आता दुसरं काय येणार आहे हे त्या दोघांना देखील माहिती आहे. रम्या आणि वसुंधराला देखील आनंद झालेला असतो. आता अचानक मानिनीला धक्का बसणार या गोष्टीमुळे. इकडे पार्थ चिंतातूर झालेला असतो आणि आईला विचारतो, "अगं काय झालेलं आहे? कशाचं कोणतं पत्र आहे? वाच ना लवकर." तेव्हा आई म्हणते, "अरे हो, हो, का गडबड करतोयस? वाचते मी." आणि तिनं पत्र वाचून सांगते, की कोर्टातून पत्र आलेलं आहे, केसच्या संदर्भामध्ये आहे. केस असं म्हणल्यानंतर पार्थ एकदम एकदम सीरियस होतो आणि म्हणतो, केस? कसली केस? कोणती केस?" तेव्हा मानिनी म्हणते, "अरे ती शाहूवाडीची केस आहे ना, त्या संदर्भात निकाल लागलेला आहे. निकाल आपल्या बाजूनं लागलेला आहे आणि केस आपण जिंकलेलो आहेत, असं या लेटरमध्ये दिलेलं आहे." तेव्हा कुठं त्यांना बरं वाटू लागतं. मानिनी म्हणते, "अरे त्या केसमध्ये नाही का आपले प्लॉट होते आणि ते प्लॉट बळकावण्याचा प्रयत्न केला होता. कोर्टाने त्या व्यक्तीला समज दिलेला आहे आणि सांगितलंय, की हे प्लॉट आपल्याच मालकीचे आहेत. शिवाय त्याला दंड देखील केला आहे आणि आपल्याला त्याने नुकसान भरपाई 25 लाख रुपये द्यावी असं सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला ती केस आपणच जिंकलेलो आहे आणि आपले प्लॉट आपल्याला मिळून अजून 25 लाख रुपये मिळाले आहेत." अशी गोड बातमी मानिनीने सर्वांना दिलेली असते. आपल्या केसविषयी यामध्ये काहीच आलेलं नाही आहे. खरं तर याच गोष्टीचा आनंद पार्थ आणि जीवा नंदिनी यांना झालेला असतो. कारण त्यांना वाटलेलं असतं, की आपल्याच केसविषयी काहीतरी आलेलं असेल. पण तसं काहीही आलेलं नसतं. तेव्हा मिथून देखील एकदम म्हणतो, "बरं झालं. आता ना आज एकदम गोड छान अशी बातमी ऐकायला मिळाली. आता काहीतरी सेलिब्रेशनच व्हायला पाहिजे." तेव्हा मानिनी म्हणते, "अगदी छान सेलिब्रेशन झालंच पाहिजे. कारण बरेच दिवस झालं या गोष्टीमुळं हे सुद्धा खूपच टेन्शनमध्ये होते. आता त्यांना देखील ही बातमी कळेल ना, तेव्हा त्यांना देखील खूपच छान वाटणार आहे." पार्थ आणि जीवा यांना मात्र आपली बातमी नाही आहे या गोष्टीचा आनंद झालेला असतो. तर मानिनी म्हणत असते, "हे सगळं सत्यनारायणाच्या पूजेमुळंच झालेलं आहे. सत्यनारायणाची पूजा घातली आणि आज लगेच गोड बातमी आपल्याला मिळाली." खरंच हेच गोष्ट कदाचित गुरुजी म्हणत असतील, की आपल्या आयुष्यात घडणार आहे. ही मोठीच गोष्ट आहे. तेवढ्यात वसुंधरा मात्र म्हणते, की "अगं काय माहिती, यापेक्षा देखील मोठी गोष्ट तुला ऐकायला मिळणार असेल." वसुंधराला म्हणायचं असतं, की डिवोर्सच्या बाबतीतली गोष्ट ऐकायला मिळेल. रम्या देखील हसायला लागते आणि म्हणते, की "हो, मला देखील तसंच वाटतंय." मानिनी म्हणते, "आता यापेक्षा काय मोठी गोष्ट असणार आहे?" आता रम्या उठलेली असते आणि "मी पिहूकडं जाते, तिला बरं वाटतंय का नाही बघते," असं म्हणून ती उठून तिकडं निघून गेलेली असते. पार्थ आणि जीवा यांचं थोडंसं टेन्शन कमी झालेलं असतं, की बरं झालं अचानक ती गोष्ट आईला समजलेली नाही. नंदिनी देखील तोच विचार करत बसलेली असते. अचानक जर काही गोष्ट आईला कळली असती तर काय झालं असतं? आता तर ही गोष्ट आईला लवकरात लवकर सांगणं गरजेचं आहे. जर काही गोष्ट आईला अचानक समजली तर तिला खूप मोठा धक्का बसणार आहे. त्यामुळं आपल्याला आता या गोष्टी क्लिअर करणं गरजेचं आहे, असे विचार त्या तिघांच्याही मनात चालू आहेत. इकडं पिहूची आई म्हणजेच मंजू पिहूला बोलतं करण्याचा प्रयत्न करते. ती पिहूला म्हणते, "बाळा काय झालं? एवढी का घाबरून गेली तू? काय होतंय तुला? काय त्रास होत असेल तर तू सगळं काही मला नीट सांग. काय झालंय का? तू काय ऐकलंय? काय बघितलंय का? तुला काय कोण त्रास देतंय का?" असं ती सगळं विचारत असते. तेव्हा पिहूच्या मनामध्ये काहूर माजलेला आहे. पिहूला आठवते की कशाप्रकारे वसुंधराने स्वतःचा गुन्हा स्वतः कबूल केलेला आहे आणि वसुंधरा किती मोठी डॅम्बिस बाई आहे हे देखील तिला समजलेलं आहे. आता हे सगळं आईला सांगावं का? असा प्रश्न तिच्या पुढं पडलेला आहे. आई तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करते. जसा तो विषय निघतोय आणि वसुंधराचा चेहरा पिहूच्या डोळ्यासमोर येतोय तसं पिहूची घाबरगुंडी उडते. तिला काय बोलावं आणि कसं बोलावं, कसं सांगावं ते कळत नाही आणि तेवढ्यात रम्या तिच्याकडे आलेल्या आहे.
रम्याच्या हातामध्ये सूप आहे. रम्या सूप घेऊन तिच्याकडे आलेली आहे आणि सांगते की "पिहू, मी तुझ्यासाठी गरमागरम सूप आणलेलं आहे." आता ती मंजूला म्हणते की "मी हिला थोडंसं सूप पाजते म्हणजे बरं वाटेल." आता मंजू म्हणते "ठीक आहे, तू सूप पाज, मी जरासं बाहेर जाते." पण पिहूला मात्र वाटतंय मंजूने आपल्या जवळून जाऊ नये. आईला ती थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण ती मात्र थांबत नाही. आता ती निघून चाललेली असते आणि पिहू तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. रम्या तिला म्हणते, "तुम्ही जावा, हिची काहीच काळजी करू नका. हिची सगळी खातरदारी मी करते. हिच्याकडं चांगलं लक्ष मी देते." पिहू तर रम्या आल्यामुळं अजूनच घाबरून गेलेली असते. रम्या तिला एक एक चमचा सूप पाजण्याचा प्रयत्न करत असते. पिहू तो पिण्याचा प्रयत्न करत असते. इकडे मिथुनला समजले की यांनी कोर्टात जाऊन डिवोर्स घेतलेला आहे. हे ऐकल्यावर मिथुनच्या तळपायाच्या आग आता मस्तकात गेलेले आहे. तो म्हणतो, "तुमच्यासारखे वाईट लोक ना खरंच या जगात नसतील. अरे, सत्यनारायणाच्या पूजेला बसताय आणि नंतर जाऊन डिवोर्स घेताय. इतकं वाईट कसं काय वागू शकता तुम्ही?" तेव्हा त्याला जीवा म्हणतोय, "अरे, हे सगळं काही त्यांना पाहिजे होतं ना, म्हणूनच तर मी केलेलं आहे." तेव्हा तो म्हणतो, "हो, सगळं तू त्यांच्या मनासारखं करतोस का ते मला माहीत आहे. सरळ सांग की हे सगळं तुला पाहिजे होतं." तेव्हा जीवा म्हणतो, "नाही, यावेळेस मला डिवोर्स नका होता. मला नव्हता पाहिजे. पण त्या म्हणत होत्या की मला मोकळं करा आणि आता त्यांनाच या सगळ्या नात्यात इंटरेस्ट राहिलेला नाही आहे असं मला वाटतंय." तेव्हा मिथून म्हणतो, "हे होणं शक्यच नाही. नंदिनीला तू पाहिजे आहे ही गोष्ट मला माहिती आहे आणि तुला देखील माहिती आहे." तेव्हा जीवा म्हणतो, "पण आता सगळं संपलंय. कोर्टाने आम्हाला सांगितलेलं आहे की आता तुम्ही वेगळं व्हायला पाहिजे." मिथून म्हणतो, "खरंच तू ना असं काहीतरी करून ठेवतोस ना की त्या गोष्टी सुटता सुटत नाहीत. अरे, तू ना त्या एखाद्या स्टेशनला थांबून ₹10 ची भेळ खात बसला आणि मौल्यवान व्यक्ती मात्र तू गमावला. तो बघ रेल्वेत बसून निघून सुद्धा चाललेला आहे." असं म्हणल्यानंतर जीवाला या सगळ्या गोष्टी वाईट वाटू लागतात. खरंच आपल्यापासून कायमस्वरूपी नंदिनी निघून जाते की काय असं त्याला वाटू लागतं. तेव्हा तो मिथुनला सांगतो, "पण अजून 6 महिने मात्र अवकाश आहे." हे ऐकल्यावर मिथुन म्हणतो, "म्हणजे कसला अवकाश आहे?" तेव्हा जीवा सांगतो, की "अरे, कोर्टाने सांगितलंय 6 महिने तुम्ही या गोष्टीवर नीट विचार करा." तेव्हा मिथुन एकदम एक्साईट होतो आणि म्हणतो, "म्हणजे कसा विचार करायला सांगितलाय? नक्की काय सांगितलंय कोर्टानं सांगशील का?" जेव्हा म्हणतो, "अरे, म्हणजे ना आम्हाला 6 महिने दिलेले आहेत. 6 महिन्यामध्ये आम्ही बघायचं आहे, की आमचं हे नातं वर्क होतंय का?" तेव्हा तो एकदम खुश होतो आणि म्हणतो, "म्हणजे 6 महिने तुम्ही एकमेकांना सोडू शकत नाहीत असं म्हण की." जीवा म्हणतो, "तसं नाहीये. 6 महिने आम्ही एकमेकापासून वेगळं राहायचं आणि आम्ही वेगळं राहू शकत असेल, तर आम्हाला डिव्होर्स मिळणार. आम्ही जर का वेगळं राहू शकत नसेल, तर डिव्होर्स नाही मिळणार," असं कोर्टानं सांगितलेलं आहे. आता हे ऐकल्यावर मिथून एकदम एक्साईट झालेला असतो आणि म्हणतो, "वाह! वाह! मेरे कलीजे के तुकडे, तूने तो कलीजे में ठंडक कर दी." आता याच गोष्टीवरून आपण डिव्होर्स होऊ द्यायचा नाही. आता बघ, आता तू ही ₹10 ची भेळ खात बसलाय आणि ती मौल्यवान व्यक्ती गाडीत बसून चाललेली आहे ना, तिला थांबव कारण ती गाडी पुढे जाऊन थांबलेली आहे. जीवा म्हणतो, "तू काय म्हणतोयस ना, ते मला काहीच कळत नाही." तो म्हणतो, "अरे, 6 महिने आहेत ना, या 6 महिन्यामध्ये अशी काय जादू करायची आहे, की नंदिनीला वाटलं पाहिजे, की तुला डिव्होर्स नको आहे आणि तिच्या देखील मनामध्ये प्रेमाच्या भावना निर्माण झाल्या पाहिजेत." हे ऐकल्यावर जीवाला देखील बरं वाटतं. आता या 6 महिन्यामध्ये तिला असं वाटलं पाहिजे, की ती तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तू तर तिच्याशिवाय राहू शकत नाही, हे मला जरा-जरा कळलेलं आहे, असं मिथून जीवाला म्हणतो. जीवाला देखील मिथून जे काय म्हणतोय ते पटलेलं असतं. खरंच जर का या 6 महिन्यामध्ये नंदिनी माझ्याशिवाय राहू शकली नाही, तर हा डिव्होर्स होणार नाही आणि आम्ही कायमस्वरूपी एकत्र राहू शकू, असं तो बोलत असतो. इकडे रम्या पिहूला सूप पाजत असते आणि तेव्हाच तिला धमकावण्याचा प्रयत्न देखील करत असते. "तू जे काही बघितलं असेल ना, ते विसरून जाण्याचा प्रयत्न कर किंवा जे काही बघितलंय ना, ते सगळं मला सांग. इतर कोणालाही सांगायचं नाही." असं ती म्हणते. तेव्हा पिऊ ताडकन उठते आणि बाहेर जाण्याचा प्रयत्न करते. तेव्हा रम्या तिला धरते, तिचा हात पिरगाळते आणि तिच्या समोरून थांबते आणि म्हणते, "मी काय बोलते ना, ते नीट ऐकायचं. या अगोदर देखील तू बराचसा घोळ घालून ठेवलेला आहे. आता जरासुद्धा घोळ घालायचा नाही. समजतंय ना तुला?" असं म्हणून ती तिला दम देत असते. तेव्हा पिहू ते हात सोडून पटकन बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असते. पिहूला तिच्या तावडीतून सुटायचं असतं, पण तिच्या मदतीला धावत पळत नंदिनी आलेली आहे. नंदिनी पाहते की पिहूचा हात रम्याने पिरगाळलाय. तेव्हा नंदिनी चिडते आणि पिहूच्या जवळ येऊन म्हणते,
की "रम्या, तुला कळतंय का? तू कसं बोलतेस आणि काय करतेस ते? तुला काय ऐकायचं आहे तिच्याकडून? आणि ती काय सांगणार आहे? आणि तिने तुलाच सांगावं असं तुला काय वाटतंय? तूच तर काही घोळ घालून ठेवलेला नाहीयेस ना?" असा आरोपच डायरेक्ट आता नंदिनीने केलेला आहे. आणि "खबरदार जर या पिहूच्या वाटाला गेलीस तर लक्षात ठेव, ती लहान आहे आणि मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे." असं म्हणून नंदिनीने पिहूची बाजू घेतलेली असते. तेव्हा रम्याला मोठा शॉकच बसलाय. तेवढ्यावरच नंदिनी थांबत नाही, तर नंदिनी तिला म्हणते, की "जर का तू काही केलेलं असेल, तर मी मात्र त्या सगळ्या गोष्टी शोधून काढेल आणि जेव्हा मला गोष्टी समजतील, तेव्हा तुझं काही खरं नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेव." असं म्हणून तिने रम्याला चांगलाच दम दिलेला असतो. आता नंदिनी नक्कीच तिला सगळ्या गोष्टी विचारेल आणि तेव्हा तिला समजेल, की या रम्या आणि वसुंधराने केवढा मोठा घोळ घातलेला आहे. त्यांनी केवढं मोठं कांड केलेलं आहे आणि त्याच गोष्टीमुळं सर्व काही वाईट झालेलं आहे. तर इकडे मिथुनने जीवाला सांगितले, की "हे 6 महिने तुझ्याकडे आहेत आणि त्यामुळं तू डिव्होर्स होऊ देऊ नको. आता तू त्यांना दाखव, की तू त्यांच्यावर किती प्रेम करतोय. आता तुझ्याकडं ही सुवर्णसंधी आहे." असं त्यांनी त्याला सांगून ठेवलेलं आहे. आता जीवा यावर काय करणार ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशाच अपडेटसाठी आज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.